दादा हा तुम्ही मार्केटिंग करता ना? हो. आता गणपती आलेत, मग मी कशा पद्धतीने बिझनेस करू शकतो? गणपतीमध्ये तुला मग बिझनेस करायचा आहे तर तुम्ही भरपूर प्रकारचे बिझनेस करू शकता. त्यामध्ये गणपतीसाठी लागणारे प्रसादाचा बिझनेस करू शकता. मागच्या वर्षीचीच गोष्ट आहे, आमच्या इथं जे लोक राहतात त्यांनी प्रोडक्ट कुठले आणले असतात, ते खव्याचे आणि पेढ्याचे जे मोदक बनवतात का ते गणपतीला वाहतात. पण तिथंच आमच्या सोसायटीमध्ये एका ताईंनी काय केलं की खोबऱ्याचे आणि गुळाचे साखर न घालता खोबऱ्या आणि गुळाचे असे मोदक बनवले, साजूक तुपातले, आणि बॉक्समध्ये विकले. त्यांची ऍड रन करून दिली होती मी. त्यावरतून त्यांना त्यांचा जो बिझनेस आहे तो 3 पट वाढला आणि लोकांनाही त्या खव्याच्या पेढ्याच्या मोदकापेक्षा हे मोदक जे साजूक तुपातले गुळाचे खोबऱ्याचे बनतात हे खूप आवडतात. आणि लोक इतके आळशी आहेत की त्यांना हे अशा प्रकारचे मोदक करायला वेळ नाही, पण खायला पाहिजे. म्हणून म्हणतोय तुम्ही तो बिझनेस चांगला करू शकता. सोबतच डेकोरेशन वगैरे तर करू शकता आणि दिवाळी पण येणार, दिवाळीमध्ये पण करू शकता. पण गणपतीच्या मध्ये गौराया बसतात, गौरायामध्ये तुम्ही जे पदार्थ डेकोरेशनसाठी मांडले जातात त्यांचा एक फूड बिझनेस करू शकता. अशा प्रकारे तुम्ही 2-3 बिझनेस चांगले करू शकता आणि ऍड रन करून तुमच्या लोकल एरियामध्ये तो बिझनेस 3 किंवा 4 पटीमध्ये वाढवू शकता. कळालं दादा? ओके, थँक्यू दादा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.